काबरे आगे तुझे सकळ तू काबरे आहे तुझे सकळ कोणी काळ देई मजा कोणी काळ देई मजा करुणी मुझे करुणी मुझे हरी हरी
नाम तुझे आवडे बड़े कीर्तन से बतूंजे कीर्तन सेवा तुझे बड़े कीर्तन सेवा तुझे बड़े कीर्तन सेवा सेवा जय हो सेवा सेवा रे मनी ढगा दे रे दे रे दे 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 ना दे रे दे रे दा आवड़े कीर्तन आवड़े साठी निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगाच्या प्रथम कडव्याच्या उत्तरार्धामध्ये तर अखिलकोट ब्रह्मांड चालक परमात्म्याकडं आपलं मनोगत व्यक्त करतात जगद्गुरु तुकोबर आहे. मनोगत कुणाकडेही व्यक्त करू नये, आपलं दुःख कोणालाही सांगू नये. तो दुःखी आपण दुःखी, आपलं सुख कोणाला सांगू नये आणि आपलं दुःखही कोणाला सांगू नये. दुःख आणि सुख सांगायचं ठरलं तर एकच परमात्मा आहे. जाबू देवाची या गावा घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख
सुख दुःख देव निवारील भूक निवारील भूक देव निवारील भूक. जगद्गुरु तोच असणारा प्रयास करतात. आपली मनोकामना भगवंता पुढे असणारी व्यक्त करतात. हे देवा, हे परमात्मन, अद्वैत स्थितीमध्ये व्यवहार नाहीये, द्वैत स्थितीमध्ये व्यवहार आहे. द्वैत म्हणजे दोन. भांडणं एका विचाराने होतात का विरुद्ध विचाराने होतात? भांडणं विरुद्ध विचार, विरुद्ध विचाराने होतात. याचं मत एक, त्याचं मत एक, त्याच्यामुळे असणारं भांडणं होतात ना. मग कोणतं कार्य घडतं हे द्वैतामध्ये घडतं, अद्वैतात घडत नाही. अद्वैत म्हणजे एक विचार. भाऊ भाऊ विभक्त कधी होतात? विभक्त कधी होतात? विरुद्ध विचार झाल्यानंतर. जोपर्यंत एक विचार आहेत तोपर्यंत अजून काही कुटुंब आहेत, 4-4 भाऊ एकत्र आहे. अजून 4-4 भाऊ एकत्र आहे. हो, ते 2 आणि त्यांचे 4 म्हणजे 6, 6 24 आणि 25 26 म्हातारा म्हातारी, 26 माणसं एका घरात राहते. म्हणजे प्रत्येकाला 4-4 मुलं. आता नाही तसं. आता हम दो हमारे दो होतं ते गेलं. आता एका खांबावर द्वारका आहे सध्या. ती मुलं शिकले ते गेले बाहेर फॉरेनला की म्हातारा म्हाते नुसते फोनवरच ऐकत राहते बस. मला तर आत्ता परवा एक फोन आला म्हातारा म्हातारीचा, बाबा तुमच्या मठावर येऊ का? म्हणलं बेडके टाकायला का आता? शेमूड शिकरायला आता नको. आमच्या मठावर म्हातारा चालत नाही जास्त, आणि जास्त नाही तर ना बी चालत नाही. मीडियम, मध्यमवर्गीय. 50च्या नंतर आम्ही स्वीकारतो 75 पर्यंत. 75च्या पुढे नेऊन करता काय त्यांना? त्यांचं टंगडं उचला ना त्यांना. नेऊन काय करतात तिथं? तेव्हा आश्रमावर त्यांनी झाडझुड तर केली पाहिजे ना, दिवाबत्ती तर केली पाहिजे ना, आरती करता आली पाहिजे, घंटी वाजवता आली पाहिजे ना त्याला. त्याचं मुंडकं झालं तर असं सगळं काय रहता दुका असं म्हणत ते. अंगम गलितम पलितम मुंडम. शंकराचार्य म्हणतात अशी स्थिती ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांना उपरती होते. बाबा तुमच्या मठावर जागा आहे का? म्हणलं नाही, तुम्हाला नाही. परमार्थ असणार करायचं सांगितलं बाबा. योग्य काळामध्येच परमार्थ करायचं सांगितलं. एक मुखडा वाजायचा 64 मात्र्याचा, 2.5 चपाती निघून जाती पोटातून महाराज. मी जोपर्यंत मृदंग वाजवत होतो तोपर्यंत ढिरी नव्हतीच मला. मृदंग वाजायचं पण झाल्यापासून ढिरी आली मला. ढिरी म्हणजे चांगली नाही ती. हे डॉक्टर लोक, हे लोक म्हणते ही ढिरी चांगली नाही. हो, पण आता करावं काय त्याला? ते असं तासून थोडीच काढायची, त्याला पळावं लागत सकाळीच. हो, हे 7 ते 9 कीर्तन झाले म्हणून तरी बरं आहे. नाही तर पहिले 9 ते 11, 11:30, 12 म्हणू नका, कितीतरी वाजायचे संस्थानावर पोहोचायला. नारंगगिरी महाराजांच्या गाडीत जायचो मी त्या बेटावर असताना. 9 ते 12 पर्यंत कीर्तन चालायचं महाराजांचं, 12:30 पर्यंत. तिथून पुढं थोडं जेवायचं. साधी गाडी होती, जीप. आम्ही माग बसायचो ना, 2-4 टेंगळं यायच्या आमच्या डोक्याला. खोटं नाही ना.
झोपा यायच्या खूप. जेवण केलं की मागं बसायचो आम्ही आणि बोल मागं बी लागायचं, कधी कधी पुढं लागायचं, इकडून लागायचं. सकाळी 2-3 टेंगळ असे. पण आता नाही, आता सुंदर 7 ते 9 कार्यक्रम आणि 10-10:30 तर गोधडी हॉस्पिटलला ॲडमिट झाली तुमची समजे. आता चांगला असणारा योग आहे. म्हणून आपण चिंतन असणारा करत होतो बाबा, योग्य असणारी वयाची मर्यादा पखवाद वाजवता येतो. धीड दगड धा, धीड दगड धा, तर धीड दगड धा आ धागे तिट्ट गिंतरान धा धीड धारिकत घे 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 घे. कीर्तन संपल्यावर महाप्रसाद घे धीड दिन. हा 64 मात्र्याचा बोकडा आहे. हा बेदाम जरा हाणला पकवतावर तर 2.5 चपाती निघून जाते पोटात. तारुण्य लागतं परमार्थ करण्यासाठी. तारुण्य. तुम्ही म्हणाल तुम्ही का मग खाली बसून कीर्तन करू राहिले? मी एकदा फटफटीवर आदळलो होतो तेव्हापासून कीर्तन खाली बसून करतो. मोटरसायकलून पळलो मी. तिकडे जळगावकडे गेलो. जळगावकडे कार्यक्रम होता, एसटीने गेलो. त्या फाट्यापासून 6-7 किलोमीटर एक गाव होतं. मला न्यायला आला एक मुलगा आणि त्यांनी मला सांगितलं बसा तुम्ही चालवायला. मी बसलो चालायला, पण ते गुतत गुतत बोलत होतं. ते म्हणे महाराज तुम्ही दूध घेणार का? मी म्हणलं दूध घेईन, कॉफी घेईन, मँगो माझा घेईन, स्प्राईट घेईन, काय घ्यायचं घेईन, मला रस्ता सांग. ते म्हणे सांगन म्हणे. मी म्हणलो कधी सांगायचं बाबा? याचा एक शब्द इथं गुततो तर गावामध्ये निघतो एक. आणि कधी सांगायचं म्हणलं सांग भल्या माणसा. मी नवीन बरे गे या रस्त्याला. पुढं 2 किलोमीटर 3 किलोमीटर गेलो आम्ही. त्याच्या पुढे एक नाली होती गुडघे इतकी रोडवरच. 1 महिना झाला होता, वाळलं होतं ते. पण नाली ते खचलं होतं ना, ते तिथं गाडी कंट्रोलच करावं लागत होती. आणि मला काय माहीत नाही, ती इलेक्ट्रॉनिक राजदूत नवीनच निघलेली होती. 70-80 चाललो मी मस्त. प्रॅक्टिस माझी 13 वर्ष मी सगळ्या गाड्या वापरल्या. HD, जावा, बुलेट, सुपर स्प्लेंडर, कावासाकी, परत ते यमाक्रक्स, सुझुकी, राजदूत, कॅनेटिक, होंडा, हे सगळ्या गाड्या वापरल्या मी 13 वर्ष. त्याच्यामुळे प्रॅक्टिस होती माझी. हो, वाकडीला तर मी 1.5 तासात टच होत होतो मोटरसायकल. त्यावेळेस लई गर्दी नव्हती होई. त्यावेळेस कुत्रे झोपलेले, कोंबड्या झोपलेल्या, माणसं झोपलेले, तेच प्रवास करायचो मी सगळे. आता तर कधीही प्रवास करा, रोडवर गाड्याच कधीही प्रवास करा. राजदूतची प्रॅक्टिस होती चांगली. 70-80 स्पीडनं चालली. पुढं आल्यानंतर ती खळगं आलं, ती खचलेलं खोंगळी म्हणते त्याला मराठीत, खोंगळी. ती होती गुडघी इतकी. गाडीच कंट्रोल करावं लागत. मला माहीत नाही. यांना सांगायला सुरुवात केली म्हणे महाराज. मी म्हणलं डाव्या हाताला उजव्या हाताला सांग. ते म्हणे नाही म्हणे पुढं. मला काय ऐकू येईना माग. त्याचं जे गुतलं, धडाड दिवशी गाडी आदळली त्या खड्ड्यात. सुटकेस एक इकडं माझी, तो एक इकडं, मी एक इकडं, मोटरसायकल दुसरीकडं. असं आदळलो बी कमरावर. मला तर उठताच येईना. मी भरपूर उठायचा प्रयत्न केला पण उठताच येईना. जबर मार लागला. कीर्तन तर राहिलं तिकडंच, पण
फोर व्हीलर गाडी करून जळगावला न्यावं लागलं मला, जळगाव जिल्हा. ते जळगावला गेलो आम्ही, दवाखान्यात गेलो, एक्सरे काढला, फोटो बिटो. त्यांनी सांगितलं फार जबर मार लागलेला आहे महाराजांना आणि ऑपरेशन करावं लागेल. म्हणलं ऑपरेशन नाही चालायचं मला दुसरं काहीतरी सांगा, गोळ्या औषध. ऑपरेशन मणक्याचं कमराचं मला करायचं नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्ही काय करता? म्हणलं कीर्तन. आता ते डॉक्टरला माहीत नाही कीर्तन. ते म्हणे कीर्तन कसं राहतं? म्हणलं उभाट्या राहतं ते म्हणे उभा राहून तुम्हाला कीर्तन नाही करता येणार, एखाद्या वेळेस चक्कर येण्याची शक्यता आहे. 2 तास तुम्ही पायावर जर उभं राहिले तर चक्कर येऊन कीर्तनात पडणार तुम्ही. मला मग बसून चालेल का? ते म्हणे हो बसून चालेल. तेव्हापासून बसून कीर्तन करतो. सांगितल्याशिवाय तुम्ही म्हणता ना दांडगाच्या दांडगा दिसतो चांगला, हा बसून का म्हणून कीर्तन करतो? ते सांगितले खुलासा केल्याशिवाय तुम्हाला काय माहित होणार आहे? आपली व्यथा असणारी तुम्हाला सांगितल्याशिवाय माहिती होणार नाही. संतांची व्यथा देवाला सांगितल्याशिवाय सॉल्व होणार नाही. तुकोबराय सांगतात गोड ही चरण सेवा तुझी. हे देवा, हे परमात्मन, तुझ्या चरणाची सेवा ही गोड असणारी आहे. तुझे चरण गोड आहे, तुझं रूप गोड आहे, तुझं नाव गोड आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगननिहित पानिम मंडणम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि. सुंदर असणार तुझं स्वरूप आहे, तुझं नाव असणार गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. देवा देवा हेरा हे खंडोबाराया पखवाद्याचे हात गरम झाले, तापले. कीर्तनकाराचा गळा तापला, गायनाचार्याचा गळा तापला, पण हे नाही तापले पाहिजे आपल्यावर. गोड आहेत, चांगलं आहेत. महिला मंडळ तर थेट कडेच बाहेर आहे तिकडं. इकडं पुरुष मंडळी सुद्धा तिकडं काही पाठीमागं आहेत, काही इकडं आहेत, तिकडं आहेत. भरपूर असणारी परिसरातील आपले गोंडेगावकर मंडळी असतील, अजून रांजणगावकर मंडळी असतील, अजून हा जळगाव, ही सगळी असणारी मंडळी आलेली आहेत. पंचक्रोशीतील सगळे गावं असणारी आले. लांडेवाडी आहे, हनुमानवाडी आहे, सगळी असणारी. हे काय पीटी मास्तर लांडेवाडीचे, हनुमानवाडी,
हो, ही सगळी असणारी मंडळी आहेत. आमचे गोंडेगावचे खोपसे पाटील आहेत, बाळू अण्णा आहे, गायनाचार्य, हे सगळे असणारी मंडळी आहेत. म्हणून सुंदर प्रकारचा तर हा नामयज्ञ, वाग्यज्ञ आणि पवित्र जागा झालेली भगवंताच्या प्रांगणामध्ये आहे. भगवान खंडेराय म्हणजे भगवान शंकराचे अवतार आहेत. भगवान शंकराची परंपरा असणारी आहे आणि म्हणून खंडेराय श्रेष्ठ असणारी देवता आहेत. आपलं कुळदैवत आहे ते, कुळदैवत. लग्न झाल्यानंतर जेजुरीला जावंच लागतं. तसं परिसरात लग्न झालं की खंडोबाचे या दर्शनाला इथं यावंच लागतं जोडीला. तिथं 4-5 पायऱ्या बायको उचलून घ्यावं लागत तिथं. इथं नाही तसं काही. हो, मी एकदा दर्शनाला गेलो, माय देखत एका माणसाने असणारी लग्न झालं आणि ते आले जोडी. 35-70 असं होतं माप ते. याचं वजन होतं 35 आणि नवरीचं वजन होतं 70. आता तिथं खांद्यावर उचलून घ्यावं लागत ती म्हणते. ती म्हणे बैस, ती खालच्या पायरीवर बसलं, ती आपल्या वरच्या पायरीवर गेली, खांद्यावर बसली. उठायला लागलं तर मागची शिलाई सगळी उधळली ती पॅन्टीची. ताडाच वाजलं ती. असा तसा कसा तरी 2-4 पायऱ्या गेला, उतरून दिलं तिला. म्हणजे ही प्रथा आहे खंडोबारायाच्या, जेजुरीला जावंच लागतं. ही आपली कुळाची देवता आहे. हो, खंडोबा म्हणजे कुळाची देवता असणारी आहे. आणि या खंडोबारायाच्या प्रांगणामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजाचा सप्ताह आणि त्या सप्ताहाने आलेली संत मंडळी, वारकरी मंडळी, अन्नदान, देने को अन्नदान, लेने को हरि नाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. इथं अन्नदान असणारं श्रेष्ठ झालेलं आहे. म्हणून ही पुनीत झाली असणारी भूमी, श्रेष्ठ असणारी पुण्य पावन खंडोबारायाच्या पदस्पर्शाने पुण्यपावन आपला असणारा वाकडी पंचक्रोशी परिसर आहे. आणि म्हणून भगवंताकडं तुकोबाराय सांगतात, गोड हे चरण सेवा तुझी. हे देवन, तुझ्या चरणाची सेवा गोड आहे. हो, मला अद्वैत स्थितीमध्ये राहायचं नाही, मला द्वैत स्थितीमध्ये तू देव देव म्हणून राहावा आणि मी भक्त भक्त म्हणून राहावं. याच्यात खूप आनंद आहे. देव भक्तपण सुखाचा सोहळा ठेवून निराळा दावी मज. हे बाजूला असणारं राहू दे, अद्वैत स्थिती माझ्या जीवनामध्ये नको आहे. अद्वैत स्थिती मी तुला नाराज करणार नाही, पण मला ज्या वेळेस अपेक्षा वाटेल त्यावेळेस तुमच्याकडे मागून घेईन. मी तुमच्या सृष्टीपासून बाजूला नाही. तुका म्हणी तुझी आहे हे सकळ, कोण्या एके काळे देई मज. कधी मी मागितलं त्यावेळेस मला दे. ओम, हे तसंच असणार तुझ्याजवळ राहू दे. म्हणून अशी गोड प्रार्थना भगवान तुकोबाराय भगवंताकडे करतात. भगवंताकडेच प्रार्थना करावी, कारण की तो यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या षडगुणांनी युक्त असणारा आहे. आणि हे 6 गुण आपल्याला गरज आहे. याची यशाची गरज आहे,
स्त्री म्हणजे संपत्तीची गरज आहे, औदार्याची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, वैराग्याची गरज आहे आणि ऐश्वर्याची गरज आहे आपल्याला. हे सगळं जर कुठं असेल तर त्या अखिल कोट ब्रह्मांड चालक परमात्म्याकडं ते आहे. देवा, माझी असणारी प्रार्थना आहे, उचित अनुचिताचा विचार तू कर, करोनी उचित देई हेची दान, आवडे कीर्तन नाम तुझे. तुझ्या आवडीचं नको देऊ, माझ्या आवडीचं. मला तुझं कीर्तन फार आवडतं. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्ते च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाची नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामची नाही पापाचे ऐसे केले. हे मृगनयना रसिक मोही कामिनी देरना दा. अजून एक तासभर चालू द्या मला. तासभर 5 मिनिट पुढे 10 मिनिट पुढे गेलो. ओव्हर टाईमचं काही मिळेल नाही. आमचे विठ्ठलराव हा म्हणले बरं का, ते म्हणे ओव्हर टाईमचं मिळेल वरच. कंपनीमध्ये ओव्हर टाईम करतात त्याचं मिळत बोनस मध्ये. विनोदाचा भाग सोडा. या ठिकाणी सुंदर प्रकारचा असणार कार्यक्रम चालू आहे. त्यामध्ये सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी थेट सावखेडला येऊन स्वतःचे डबे आणले. मला जीव घातलं येईल. काय होतं, हा फराळ एकादशीला आले होते. एकादशीला कोणी शेंगदाणे भाजून आणले, कोणी तळून आणले, कोणी साबुदाणा आणला, कोणी भगर आणली. ना आपले तिथं बी बरंच होतं. दणकून फराळाचं खाऊ घातलं त्यांना. चहा पाणी करून असणारा आमंत्रण आणि निमंत्रण देऊन आणि मध्यंतरी व्हॉट्सअपला पत्रिका पाठवून वारंवार फोन करून कालपासून विठ्ठलरावचे फोन चालू आहे. धडपड्या माणूस आहे जरा, तळमळी ते तळमळ असणारी आहे आणि श्रद्धा आहेत, प्रेम आहेत, वारकरी संप्रदायाविषयी प्रेम आहेत. सगळीच भजनी मंडळी आमचे परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज उभीच आहेत. 7-8 दिवस इथून तिकडं गेले का त्यांना सर म्हणतात, इथून बाजूला गेले सर म्हणतात त्यांना गुरुजी. इकडं आले ह भ प हरिभक्तीपरायण कीर्तन प्रवचनकार मृदंगाचार्य पहिले अजूनही वाजवतात ते. म्हणून आपल्या गावचा असणारा भूषण आहे सुनीलजी महाराज, म्हणून त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आमचे अण्णा आहे वयोवृद्ध हरिभक्तीपरायण साहेबराव अण्णा. मी जसं पाहतो अण्णा तसेच महाराज. मी 90 पासून वाकडीला येतो. किती? 90 पासून वाकडीमध्ये पाय माझा. अण्णा जशीची तशीची.
मुलं सोना जीव लाविते त्यांना बिचारे, आणि मुलं सोनावरच अवलंबून आहेत इथून पुढचं जीवन. ज्यांच्या सोना मुलं चांगलेत ते म्हातारे ठणठणीत अजून ऐकले. हे चौबदार पाहन तुम्ही नाही का, चौबदार सुद्धा ठणठणीत आहेत. आमचे राजू भाऊ आहेत लांडे, सोना चांगले आहेत त्यांच्या. मी आपल्या जीवनामध्ये मुलांना संस्कार आणि संस्कृती याचे धडे शिकवा. खूप सुशिक्षित व्हा, खूप शिका. आज शिक्षणाची गरज आहे. आज शिक्षण म्हणजे हा तिसरा डोळा आहे मानवाचा. शिक्षण बंद करू नका. ग्रॅज्युएशन करा, टिबल ग्रॅज्युएशन होऊ द्या. ISI मुलं करा आपली, पण त्यांना संस्कार आणि संस्कृतीपासून बाजूला जाऊ देऊ नका. म्हणजे ते तुम्हाला मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणतील. तुमच्याविषयी त्यांच्या ठिकाणी आदर राहील. ही संस्कृती शिकवते बरं का. संतांचं वाङ्मय तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करतं. बाबा प्रगती करा, प्रगतशील व्हा, शेतीमध्ये प्रगती करा. आज शेतीमालाला भाव नाही. शेळके पाटलं चालतं ते पेपरला नाही का, मी वाचलं ते व्हॉट्सअपला. शेळके पाटलांच्या विचाराला काय मिळालं? संधी मिळाली, म्हणजे विमा मिळाला. काही हरकत नाही, चांगलं आहे. शेतकरी असणारा फार श्रीमंत आहे, पण त्याला बिडी प्याल्याशिवाय संडास होत नाही हो. हा परावलंबी झालेला आहे. एक कंट्री आणल्याशिवाय झोप येत नाही संध्याकाळी. परावलंबी झाला न तर शेतकऱ्यासारखा आनंदी कोणी नाही. तुम्ही सगळं पिकवता तुमच्या शेतामध्ये. आज लहान लहान गिरण्या सुद्धा आलेल्या आहेत तेल काढायच्या. तेलाची कॅन आणायची गरज नाही तुम्हाला. त्या गिरण्या आणल्या लाईनवरच्या का तुम्ही जवसाचं तेल काढू शकता, तिळाचं तेल काढू शकता, करडी असेल तर करडीचं, सोयाबीन असेल तर सोयाबीन, ओरिजिनल तेल तुम्ही वापरू शकता. एवढा स्वावलंबी शेतकरी आहे. तुम्ही घरच्या घरी गूळ तयार करू शकता तुमच्या घरच्या पुरता. काय करता येत नाही? एवढं मोठं असणारं ज्ञान असतानाही मनुष्य परावलंबी झाला. आणि ते परावलंबी झाल्यामुळे पैशाला पैसा लागत नाही त्याला. पर त्यातल्या त्यात आपल्या समाजामध्ये असा फॅट तयार झाला का डीजे लावल्याशिवाय लग्नच लागत नाही. येशे डीजेला लाखाच्या पुढे पैसे लागतात. येशी डीजे माहिती ना तुम्हाला? नवरदेव नवरी मध्ये राहते काचेच्या बॉक्स मध्ये, त्यांना काही आवाज येत नाही मध्ये काहीच, पण त्या डीजेचा आवाज 10 किलोमीटर जातो बाहेर. 1,30,000 रुपये 40,000 रुपये लागत ते डीजे वाले घेते बिचारे. बरं डीजे लावलाच नाही तर याला पोरं होणार नाही का नवरदेव नवरीला? मुस्लिमाने आपली पायरी सोडली नाही. काय म्हटलं मी? वाक्य नीट ऐका. मुस्लिमाने आपली संस्कार सोडले नाही. बौद्धांनी आपले संस्कार सोडले नाही. ख्रिश्चन त्यांनी आपले संस्कार सोडले नाही. शीख त्यांनीही आपली संस्कृती सोडली नाही.
मग आम्हीच का आमच्या संस्कृतीला पायाखाली तोडवतो? त्याच्यामुळे शेतकऱ्याला महागाईची दोमदोम करायची पाळी आली. द्या हो आम्हाला अनुदान. भाव कामून नाही मिळत त्याला? कांदे वाळून पावडर करा कामून नाही भाव मिळत त्याला? कांदे कापायचे, ते उन्हाळ्यात वाळवायचे, त्याची पावडर करायची. मग हे जे मसाले होते, मसाल्यात कांदाच वापरतात ना, तो वाळलेली पावडर वापरतात त्याच्यामध्ये. लसूण, फणस लावा. आज फणस दिलं मला यांनी. कुठे ते? इकडं हरिभक्तीपरायण, हा, ज्ञानदेव पाटील लांडे, जालू पाटील असणारे लांडे यांनी एक फणस फळ दिलं मला. मी नाही पाहिलं अजून, पण फोनवर झालं होतं. रोप बी दिलं वाटतं. 2 रोप सुद्धा दिले. माझ्याकडं होते, पण ते त्याला उन्नी लागली, ते जळून गेली. फणस असणार आहे. फणसाच्या कच्च्या गराची भाजी खूप सुंदर लागते. फणसाची भाजी खूप सुंदर लागते. ती येत नाही. फणस पिकलेलं काढून वाळून त्याच्यात चपात्या करून ठेवता येतात. अशी कोकणामध्ये मी खाल्ली आळंदीला असताना, की त्याचं फराळाला त्या चालतात, वाळून ठेवतात. ते फणस म्हणजे अनेक असणारे पिकावता येतं, करता येतं. एकानं कांदे लावले का सगळेच कांदे लावले, एकानं टमाटे लावले, साऱ्या रोडवर टारल्या उभं करून उभरून देईल. घ्या वास सारा सडेल. अशा पद्धतीने असणारं होतंय. म्हणून शेतकरी हा स्वावलंबी आहे, शेतकरी आनंदी आहे. त्या शेतामध्ये सुंदर प्रकारचं आपल्यासाठी जैविक खत वापरून, रासायनिक खत नाही, जैविक खत वापरून आपल्या आरोग्याचं आपण रक्षण करा, हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो. देव दुर्लभ नरदेह प्राप्त झाला. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, एकादशी करा, सोमवार करा, भगवंताचं नामचिंतन करा. वाट्याला आलेला उद्योग, व्यवसाय, बिझनेस, व्यापार, उद्योग, धंदा, काम, नोकरी काय असेल ते दणकून सणकून करा. ते करत असताना आई वडिलांना विसरू नका. गोमातेचं रक्षण करा, गंगा मातेचं पावित्र्य राखा आणि व्यसनमुक्त जीवन जगा, हीच आपल्या चरणी प्रार्थना करून झालेलं पुष्प खंडेरायाच्या चरणी, सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज, सद्गुरू बाळकृष्ण बाबा यांच्या चरणी समर्पित करून कार्यक्रमाला विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले कुरे वेडीवा करा क्षमा परत महाराज नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. क्षमा परत महाराज अयोचार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायाद करा क्षमा परत. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम